तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 14.2 मधलं 5वं उदाहरण बघत आहोत. एका मुदलाची 10/16 दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास ही 4036.80 रुपये झाली तर 2 वर्षात झालेले व्याज किती. आपल्याला रास दिलेली आहे, त्याचबरोबर त्यांचा जे दर आहे तर तो दरसुद्धा दिलेला आहे आणि किती वर्षासाठी तर 2 वर्षासाठी. तर आता आपण ते लिहून घेतलेले आहे. रास बरोबर 4036 दर 16% आणि मुदत 2 वर्ष. तर आता आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहू. ए बरोबर पी कंसात 1 अधिक R/100 चा n-वा घात कंसाचा n-वा घात. तर याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ ह्या किमती सर्व ठेवून द्यायच्या आहे. तर मग आता ए दिलेला आहे आपल्याला, रास किती दिलेली आहे 4036.80 बरोबर. पी दिलेलं आहे का आपल्याला, पी आपल्याला दिलेलं नाही, मग आपल्याला पी काढावं लागेल. पी 1 अधिक आर दिलेलं आहे. आर किती दिलेलं आहे, आर दिलेलं आहे 16/100 कंसाचा n 2 दिलेला आहे म्हणून कंसाचा वर्ग. तर आता आपण सोडवू. आता कंस अगोदर सोडून घेऊ. 4036.80 बरोबर. आता हे पी जशाल तसे लिहू. पी कंसामध्ये आता या छेद समान करून घेऊ. हा 1चा छेद, याचा 1चा सुद्धा छेद किती असला पाहिजे 100चा असला पाहिजे. म्हणून काय करावं लागेल आपल्याला, वर या 1ला 100 गुणावं लागेल. मग 100 अधिक 16/100 चा वर्ग. मग लिहा 4036.80 पी कंसात 116/100 कंसाचा वर्ग. तर आता आपल्याला हे सोडवावं लागेल. तर यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 4036.80 बरोबर पी गुणिले 116/100 हे किती वेळा लिहावं लागेल आपल्याला, 2 वेळा, कारण हा वर्ग आहे. 100. मग आता आपल्याला याच्यामध्ये काय करायची, आपल्याला पीची किंमत काढायची आहे. तर मग पीची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आता आपल्याला, तर आता हे पी बरोबर करावं लागणार आपल्याला. तर 4036.80 आता हे आपल्याला यांची जागा बदलावं लागेल. तर मग आता काय होईल, ही 100/116 गुणिले 100/116. मग याचं कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर, याची आपण काटाकाटी केल्याच्यानंतर काय येईल उत्तर याचं येतं, तर याचं येतं 0.3 गुणिले 100 गुणिले 100. मग ह्या यांचा गुणाकार केल्याच्यानंतर, याचा गुणाकार केल्याच्यानंतर येतो 3000. म्हणजे पी बरोबर किती आलं 3000. मग आता आपल्याला काय करावं लागेल, याच्यातून पी हे आलेलं आहे 3000. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला व्याज काढायचं. आपल्याला त्यांनी काय विचारलं, 2 वर्षात झालेले व्याज किती. तर मग प्रिन्सिपल आपल्याला म्हणजेच मुद्दल आपल्याला आलेलं आहे 3000. पी म्हणजे मुद्दल.
मुद्दल आलेलं आहे एवढं. तर मग आपल्याला रास जे दिलेली आहे तर त्या राशीमधून काय करावं लागेल आपल्याला, राशीमधून मुद्दल वजा करावं लागेल. म्हणजे चक्रवाढ व्याज बरोबर ए वजा पी. त्याच्यानंतर आपल्याला हे 2 वर्षाचं व्याज मिळून जाईल. मग आता ही रास जे आहे, रास किती दिली आहे, 4036.80 वजा पी किती आलेलं आहे, 3000. मग याची वजाबाकी केल्याच्यानंतर 1036.80. मग 2 वर्षाचे व्याज किती झाले, 2 वर्षाचे व्याज बरोबर 1036.80 हे आलं आपलं उत्तर. तर हे तुम्हाला इथून इकडं असं जायचं आणि इथून असं कंटिन्यू तुम्ही करून घ्यायचं. आता हे झालं आपलं 5वं उदाहरण. आता आपण आणखी एक उदाहरण घेऊया. तर ही 6वं उदाहरण दिलेलं आहे. 15,000 रुपये चक्रवाढ व्याजाने 10/12 रुपये दराने कर्जाऊ घेतले तर 3 वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील. मूळ रक्कम किती घेतलेली आहे, 15,000. म्हणजे त्याला काय म्हणायचं आपण, मुद्दल म्हणायचं. ते कसे घेतले तर चक्रवाढ व्याजाने. तर तो व्याजाचा दर कसा आहे, 12 रुपये प्रमाण आहे आणि ते किती वर्षासाठी घेतलेले आहेत, 3 वर्षासाठी घेतलेले आहेत. म्हणून ही आपण मुदत बरोबर 3 वर्ष. मग आता आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहावं लागेल. ए बरोबर पी कंसात 1 अधिक r/100चा वर्ग. या सूत्रामध्ये आपल्याला ह्या किमती ठेवायच्या आहेत. मग आता ए किती दिलेलं आहे, ए दिलेलं नाही. आता पी किती दिलेलं आहे, पी दिलेलं आहे 15,000. म्हणून आपण 15,000 लिहू. कंसात 1 अधिक आर किती दिलेलं आहे, 12. म्हणून इथं आपण 12/100 लिहिलेत. आणि याचा काय सांगितलं आहे, याचा n-वा घात. n-वा घात म्हणजे किती, 3. मग आता बघा, ए बरोबर 15,000. आता ह्या छेद समान करून घेऊया. आता हा 1चा छेद नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे इथं आपण 100 न गुणू. 100 अधिक 12/100. आता छेद समान झाला, याचा घन. म्हणून ए बरोबर 15,000 गुणिले 112/100चा घन. मग आता 112 आपल्याला किती लिहावं लागतील, घन असल्यामुळं 3 वेळा. म्हणून लिहा ए बरोबर 15,000 गुणिले 112/100 गुणिले 112/100 गुणिले 112/100. तर आता आपल्याला याची काटाकाटी करावी लागेल, म्हणजे भाग द्यावा लागेल. हा 0 कटला, 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 हा 0 कटला. आता आणखी आपल्याला कशाला काटता येईल, तर बघू. आता आपण याला 5 न भाग देऊ शकतो. 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही 10. परत आपण काय करू शकतो, ह्या दोनने ह्या 112ला सुद्धा आपण भाग देऊ शकतो. म्हणून बेपंचे 10, बेसख 12 म्हणजे 56. म्हणून आपण इथं लिहू शकतो 3 गुणिले 112 गुणिले 56 गुणिले 112 छेद 100. तर यांचा गुणाकार केल्याच्यानंतर हा गुणाकार येतो 21 लक्ष. यांचा गुणाकार येतो 21 लक्ष
7,000 21,07,392 छेद 100. तर मग आता हे 21,07,392 भागिले 100 असल्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आता, ह्या 2 नंतर शेवटून उजवीकडून 2 नंतर 2 अंकानंतर आपल्याला दशांश द्यावा लागेल. म्हणजेच ए बरोबर किती येईल, म्हणून ए बरोबर येईल एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 21,000 73.2. तर कर्ज फेडत असताना आपल्याला किती रक्कम द्यावी लागेल, 21,073 रुपये. 15,000 रुपयाचं जे चक्रवाढ व्याज व्हायलेलं आहे, तर ती रक्कम आपल्याला किती कर्ज फेडताना द्यावी लागेल एकूण 3 वर्षाची, तर ही द्यावी लागेल आपल्याला 21,073 रुपये 0.92. कर्ज फेडताना म्हणून लिहा, कर्ज फेडताना द्यावी लागणारी रक्कम 21,073 रुपये 92 पैसे. रुपये द्यावे लागतील. अशा पद्धतीनं हे चक्रवाढ व्याजाचे ही 3 वर्षाची रक्कम झालेली आहे. तर असेच तुम्ही गणिताचे सराव करा, सोडवण्याचा स्वतःही प्रयत्न करा. तुम्हाला सर्वचे सर्व गणितं चांगल्या रीतीनं सोडवता येतील. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.